जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला स्टार्ट करूया. काही विद्यार्थी अजून आलेले नाहीत, काही विद्यार्थी येतील हळूहळू. तर पहिल्यांदा we are here to discuss some basic phenomena of diploma in fire engineering and safety management. भरपूर विद्यार्थ्यांना हे पॉइंट आधी झालेले आहेत. ओके, काही विद्यार्थी नवीन आले आहेत किंवा जे विद्यार्थी आपले जुने आहेत त्यांना काय होतंय, थोडस विसरल्यासारखं होतंय, कारण भरपूर दिवस या कोविडमुळे आपला काय झालंय, संबंध नाही जास्त आलेला नाही लेक्चरचा. त्यामुळे काय झालंय की याच्यामध्ये जो गॅप पडलाय तो गॅप भरून काढायचं आपण काम करतोय आता. तर काही पॉइंट तुम्हाला झालेले असतील, काही नवीन असतील, बरोबर. तुमच्याकडे नोट्स असतील, तुमच्याजवळ बुक असेल, तुम्ही काहीही प्रेफर करा. पण आपण जे डिस्कस करणार आहे ते टोटली तुमच्या इंटरव्ह्यू बेस आणि तुमच्या एक्झाम बेस पॉइंटचं आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. आपण जे 1 महिन्यात लेक्चर घेतलेलं फेब ते मार्च, बरोबर आहे, 1 मंथ मध्ये आपण जे पॉइंट घेतलेले ते काही दिवस रिवाइज होतील परत एकदा, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचे पॉइंट्स घेणार आहोत. ओके. तर जसं आपण पहिलं लेक्चर घेतलेलं, आपलं फायरचं जे पहिलं लेक्चर आहे ते आपण जसं घेतलेलं त्याच प्रकारचं लेक्चर मी आज घेतोय. ओके. वी आर ऑल ऍडमिटेड टू डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट. आपण सगळ्यांनी ऍडमिशन कशाला घेतलंय? डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट. याच्यामध्ये काय शिकायचं आहे काय हे मी तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला काउन्सिलिंग केलं जाईल, तुम्ही फॉर्म भरला असेल त्यावेळी तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. तरी पण एक शॉर्ट मध्ये सांगतो, हा जो डिप्लोमा आहे याच्यामध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तरी आणि डिप्लोमा असेल तरी, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण 2 पॉइंट बघतो, एक म्हणजे फायर अँड सेकंड इज सेफ्टी. दे आर व्हेरी कोरिलेटेड टू इच अदर. हे दोन्ही काय आहेत, एकामेकाला खूप कोरिलेटेड आहेत, जॉईन आहेत बा. ठीक आहे. आपण फायरचे 3 पेपर बघणार आहे आणि सेफ्टीचे 3 पेपर बघणार आहे. याच्यामध्ये आपला फायरचा बऱ्यापैकी सिलेबस आपण कव्हर केलेला, बऱ्यापैकी जवळजवळ आपण 70 to 80% सिलेबस आपण फायरचा कम्प्लीट केलेला. सेफ्टीला आपण जस्ट स्टार्ट केलेलं, तोपर्यंत हे लॉकडाऊनचं सगळं चालू झालं. तर हे जे फायर आहे याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहे. तर फायर 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 म्हणजे तुम्हाला माहित आहे की आग म्हणतात त्याला, बरोबर आहे. सहसा याच्यातले काही पॉइंट हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर वेळा बघायला मिळतील युट्यूबवर वगैरे, कारण की हा जो सिलेबस आहे तो इंग्लिश मध्ये पण असतो आणि हिंदीमध्ये पण असतो. पण आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी तुमच्याशी मराठीत बोलतो. ओके. काही जे वर्ड आहेत स्पेसिफिक वर्ड ते मात्र आपण इंग्लिश मध्येच लिहिणार आहोत. ओके. आणि त्याच्या डेफिनेशन्स आहेत, ज्याची जी माहिती आहे ती मात्र आपण इंग्लिश मध्येच लिहिणार आहोत. ओके. आज आपण बेसिक पॉइंट बघतोय, जो सगळ्या विद्यार्थ्यांना, जुन्या विद्यार्थी जे असतील त्यांना बऱ्यापैकी पाठ झाला असेल. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्यापैकी तो पाठच झाला असेल. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आज काय करतोय, जो बेसिक पॉइंट आहे तो घेतोय, तो म्हणजे फायर. व्हॉट इज मीन बाय फायर? व्हॉट इज मीन बाय फायर अँड what are types of fire in fire prevention and protection. जेव्हा आपण फायर प्रिव्हेन्शन अँड प्रोटेक्शन हा जो पॉइंट स्टडी करणार आहे, तेव्हा फायरचे कोणते कोणते टाइप्स आपल्याला बघायचे आहेत की ज्यांना आपल्याला काय करायचंय, ती आग विझवायची आहे, म्हणजे त्याला आपण काय करायचे, कूल डाऊन करायचे. ओके. फायर इज ए कंबशन. सगळ्यात महत्वाचं, थोडी शाय करतो 2 मिनिटं.
फायर म्हणजे आपण काय म्हणू शकतो? बघा बाळांनो, सगळ्यांना ऐका येत असेल. फायर म्हणजे आपण काय म्हणू शकतो? इट इज ए कंबशन ऑफ एनी सबस्टन्स. कंबशन म्हणजे ज्वलन, बरोबर आहे का? कंबशन ऑफ एनी सबस्टन्स, कुठला पण सबस्टन्स घ्या, ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर. ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर, एखाद्या टेम्परेचरला आल्यानंतर एखादा सबस्टन्स आहे त्याचं काय होतं? कंबशन होतं. काय होतं? कंबशन होतं, म्हणजे तो जाळ पकडतो किंवा पेट घेतो. ऍट ए पर्टिक्युलर टेम्परेचर, एका ठराविक टेम्परेचरलाच काय होतं बाळांनो? त्याच्यामध्ये ती फायरची क्रिया होते, बरोबर आहे का? मग हे फायर अवलंबून कशावर आहे? तर फायर ह्या 3 गोष्टींवर अवलंबून आहे बाळांनो. फायर हॅव 3 बेसिक थिंग्स. Three basic things which are included in any fire. कुठलीही फायर घ्या बाळांनो, त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी असतात. कोणत्या 3 गोष्टी असतात? तर पहिलं फ्युएल. पहिलं काय बाळा? फ्युएल. फ्युएल म्हणजे काय? जो मटेरियल जळणारा आहे तो काही असू शकतो. कागद असेल, लाकूड असेल, बरोबर आहे, परत पेट्रोल असेल, काहीही असेल, त्याला आपण काय म्हणायचं? फ्युएल. जो सबस्टन्स जळतो, जो सबस्टन्स आग पकडतो, त्याला आपण काय म्हणतो बाळ? फ्युएल, बरोबर आहे. सेकंड टर्म आहे ऍट ए पर्टिक्युलर टेम्परेचर. आपण काय म्हणले? एका ठराविक टेम्परेचरलाच. बघा मी काय म्हणतोय, एका ठराविक टेम्परेचरलाच फायर बिगिन होते. ओके, स्टार्ट होते फायर एका ठराविक टेम्परेचरला. म्हणजे फ्युएल नुसतं असून चालेल का? समजा एखादं पेट्रोल आहे, तो टँक मध्ये भरलाय, तो पेट घेईल का? नाही घेत. कधीपर्यंत घेत नाही? जोपर्यंत त्याचं ठराविक आपण टेम्परेचर करत नाही, म्हणजे त्याला जाऊन काहीतरी आपण इग्निशन देत नाही. मग दुसरा पॉइंट येतो टेम्परेचर. ओके, द फायर इन्क्लूड 3 थिंग्स. द फर्स्ट वन इज फ्युएल. पहिली गोष्ट कोणती आहे? फ्युएल आहे बाळांनो. पहिली गोष्ट कोणती आहे? फ्युएल. सेकंड थिंग इज टेम्परेचर. सेकंड थिंग इज टेम्परेचर. अँड थर्ड थिंग is oxygen. is what? ऑक्सिजन. जर ऑक्सिजन नसेल तर आग पेट घेत नाही किंवा आग तिथं लाईव्ह राहत नाही. देयर विल बी नो फायर अनलेस अँड अंटिल वी प्रोव्हाइड इट ए ऑक्सिजन. जर आपण ऑक्सिजन दिला नाही आगीला तर आग पेट घेऊ शकत नाही किंवा आग लाईव्ह राहू शकत नाही, आग जिवंत राहू शकत नाही, बरोबर आहे. मग ही जी फायर आहे ह्या 3 गोष्टींवर अवलंबून आहे बाळांनो. फ्युएल, टेम्परेचर अँड ऑक्सिजन. फ्युएल, टेम्परेचर अँड ऑक्सिजन. That's why the fire is given by one simple geometrical diagram which is triangle. बघा बाळांनो, जी फायर आहे बाळांनो ती काय केली जाते? एका जिओमेट्रिक फिगरनं दाखवली जाते. कोणती फिगर आहे ती? तर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला पहिला क्वेश्चन असं, तुम्ही फायर शिकून आलाय ना बाळांनो, तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करणार ते, बोल की कोणाला. हा, अरे बाळा लेक्चर चालू आहे, ऑनलाईन आहेत सगळे, आलेत ऑनलाईन, ग्रुपवर बघ तरी. अरे टाकली की बाळा ग्रुपवर, कधीच टाकली आहे ग्रुपवर, लेक्चर चालू आहे, ये. हा ठीक आहे, सॉरी. तर फायर आहे त्याचे 3 बेसिक टाइप आहेत बाळ, फ्युएल, टेम्परेचर आणि ऑक्सिजन. आता जे नवीन विद्यार्थी आले आहेत त्यांनी लक्षात ठेवा, मी जुन्या विद्यार्थ्यांना भरपूर वेळा सांगितले, आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपल्याला फायर संदर्भात पहिला प्रश्न असतो, व्हॉट इज फायर ट्रायंगल.
व्हॉट इज फायर ट्रायंगल? म्हणजे फायर ही अवलंबून आहे 3 गोष्टींवर, म्हणून ती एका जिओमेट्रिकल फिगरनं दाखवली जाते. एका जिओमेट्रिकल फिगरनं दाखवली जाते आणि ती फिगर दुसरी तिसरी काय नसून आहे ट्रायंगल. ती फिगर दुसरी तिसरी काही नसून काय आहे बाळ? ट्रायंगल. बरोबर आहे का? म्हणून फायर ही ट्रायंगल न दाखवतात, हे आपल्याला पहिलं लक्षात आलं पाहिजे. फायर ट्रायंगल इन्क्लूड्स 3 साइड्स. ट्रायंगलला किती साइड्स आहेत बाळ? 3 साइड आहेत. ट्रायंगलला किती साइड्स आहेत? 3 साइड्स आहेत. इज दॅट ओके? मग ओके. आपली पहिली कुठली आहे? फ्युएल. पहिली कुठली आहे? फ्युएल. ओके. सेकंड कोणती साइड आहे बाळ? टेम्परेचर. सेकंड साइड कोणती आहे? टेम्परेचर. अँड थर्ड इज ऑक्सिजन, O2. ऑक्सिजन शॉर्ट मध्ये कसं लिहितात? O2 लिहितात. कॅपिटल O लिहायचा आणि 2 लिहायचं, त्यालाच आपण ऑक्सिजन म्हणतो. काय म्हणतो? ऑक्सिजन. स्मॉल लिहायचा का कॅपिटल? स्मॉल कॅपिटल O लिहायचा आणि 2 लिहायचं. स्मॉल लिहायचा कॅपिटल O आहे ना, तो कॅपिटल लिहायचा आणि 2 लिहायचं. बरोबर. कोणतीही जी संज्ञा आहे केमिस्ट्रीची, म्हणजे तुझा H2O असेल, वॉटरसाठी H2O वापरतो आपण. बरोबर आहे, वॉटरसाठी H2O वापरतो. तर याच्यामध्ये स्मॉल कधी लिहायचं नाही, सगळं काय लिहायचं? कॅपिटल लिहायचं. ओके. देन ऑक्सिजन. And this triangle gives a fire. That's why this triangle is called as fire triangle. याला काय म्हणतात? फायर ट्रायंगल. हे बेसिक आहे, हे सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांना पाठ आहे. फक्त आपण त्यांचं रिवाइज करतोय आणि नवीन विद्यार्थ्यांना शिकवतोय. Fire have three individual parts. That's why it can be represented by a geometrical diagram, that is triangle. आता मला ही फायर विझवायची आहे, बरोबर. We have to extinguish. हा शब्द येणार आहे आपल्याला, सारखा शब्द येणार आहे. एक्सटिंग्विश म्हणजे काय? आपण ती आग काय करतो? विझवतो, तिला संपवतो. बरोबर आहे. एक्सटिंग्विश करतो आपण, त्याला पूर्णपणे संपवतो. तर फायर एक्सटिंग्विश करण्याचे सुद्धा 3च प्रकार आहेत. बघा बाळांनो, फायरचे बेसिक पार्ट किती आहेत? 3 आहेत. म्हणजे त्याला विझवण्यासाठी सुद्धा आपण काय करणार? 3च मेथड फॉलो करणार. ओके. बेसिक आहे हे, एकदम बेसिक. अजून सिलेबसला हात घातला नाही आपण, अजून डेफिनेशन्स वगैरे दिल्या नाहीत आपण फक्त काय करतोय? तर फायरची ओळख करून देतोय. तर फायर हॅव 3 parts: fuel, temperature and oxygen. That's why it is represented by a triangle. मग त्याला एक्सटिंग्विश करण्यासाठी सुद्धा आपण 3च मेथड वापरतो. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ही माहित असेल. तर पहिली मेथड असते कूलिंग. पहिली मेथड कुठली आहे? कूलिंग. सगळ्यात कॉमन कुठलीही आग विझवायची असेल तर पहिल्यांदा लोक काय करतात? इट कॅन बी कूल डाऊन. कूलिंग म्हणजे काय करतो आपण? बघा बाळांनो, मी काय सांगतोय ऐका. हा जो ट्रायंगल आहे बाळांनो, ट्रायंगलची एक जरी बाजू काढली तर तो ट्रायंगल असेल का? साहजिकच नसणार आहे. मी काय म्हणतोय, या ट्रायंगलची कुठलीही एक बाजू काढून टाका, तुमची फायर विझून जाणार. बरोबर. ही फायर करण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टींची गरज आहे. एक कुठली तर साईड काढून टाका. पहिल्यांदा मी हे टेम्परेचर काढून टाकलं. पहिल्या मेथड मध्ये मी काय केलं? टेम्परेचर काढून टाकलं. टेम्परेचर काढून टाकलं म्हणजे काय केलं? त्याचं टेम्परेचर कमी केलं. कुठलाही सबस्टन्स एका ठराविक टेम्परेचरलाच पेट घेतो. बघा मी काय म्हणतोय, कुठलाही सबस्टन्स हा ठराविक टेम्परेचरलाच पेट घेतो. म्हणजे उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, एक अंदाजे एक्झाम्पल घेऊया. जर एखादा पेपर असेल
तो 85 डिग्री सेल्सिअसला किंवा असं म्हणूया 125 डिग्री सेल्सिअसला काय करतोय, अंदाजे चाललंय 125 डिग्री सेल्सिअसला पेट घेतोय. जर मी काय केलं, मला ती आग विझवायची आहे, तर मी काय करणार, याचं टेम्परेचर 125 पेक्षा खाली आणायचा प्रयत्न करणार. याचं काय करणार मी, 125 पेक्षा टेम्परेचर खाली आणायचा प्रयत्न करणार. जर 125 पेक्षा खाली आलं टेम्परेचर, तर तो पेट घेणार नाही. म्हणजे ट्रायंगल मधला कुठला भाग कमी केला मी पहिल्यांदा, टेम्परेचर. जर टेम्परेचर मी काढून टाकलं, फायर विझवली, तर त्या मेथडला काय म्हणतात, कूलिंग. त्या मेथडला काय म्हणतो आपण, कूलिंग. बघा 3 पार्ट आहेत, 3 मेथड आल्या विझवायच्या. पहिली आली कूलिंग, त्याला म्हणतो मी रिमूव्हल. रिमूव्ह केलं, काय रिमूव्ह केलं, रिमूव्हल ऑफ टेम्परेचर. कुणाला बाहेर काढलं, टेम्परेचरला बाहेर काढलं. बरोबर आहे. कशाने काढलं आपण बाहेर, टेम्परेचर कमी करण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय वापरतो आपण, पाणी. काय वापरतो, पाणी. आपण त्याच्यावर काय टाकणार, पाणी टाकणार. आपण काय करणार, त्याच्यावर पाणी टाकणार. पाणी टाकल्यावर त्याचं टेम्परेचर आपल्या मनानं खाली येणार आणि ती आग विझून जाणार. बरोबर आहे. म्हणून रिमूव्हल ऑफ टेम्परेचर आणि इट कॅन बी युज्ड वॉटर. बघा बाळांनो, आपण काय वापरू शकतो, वॉटर वापरू शकतो. CO2. CO2 म्हणजे काय असतं, तर CO2 म्हणजे असतो कार्बन डायऑक्साईड. काय असतो, कार्बन डायऑक्साईड. आपण कार्बन डायऑक्साईड त्याच्यावर मारला तर कार्बन डायऑक्साईडचं टेम्परेचर कमी असतं. ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं वर्कशॉप केलेलं आहे त्यांनी कार्बन डायऑक्साईडचा एक्सटिंग्विशर वापरलेला आहे. कुणालनं वापरलेला बघा, कुणालनं. आणि त्याच्यानंतर पुढे त्या हॉर्नला जर टच केलं तर खूप चिल्ड होतं बाळांनो, खूप गार होतं, खूपच गार होतं. हे का, कारण की त्याचं टेम्परेचर खूप कमी असतं. त्याचं टेम्परेचर खूप कमी असतं, म्हणजे तो अतिशय थंड आहे, अतिशय थंड आहे. त्यामुळे काय होतं, तुमचं टेम्परेचर कमी होतं फायरचं आणि ती विझते. सिंपल आहे. पहिला पार्ट कळला सगळ्यांना, कूलिंग. कूलिंगला काय करतो आपण, अनिकेत तू नवीन आहेस, इंद्रजित तू नवीन आहेस, तुम्हाला समजतंय का? हो सर. कूलिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे का आता? नाही. ओके. सेकंड येते दुसरी मेथड. याच्यामध्ये आपण काय करतो बाळ, याच्यामध्ये हा ऑक्सिजन आहे ना, कुठलं पण एक काढायचं आहे ना, ऑक्सिजनच काढून टाकला. काय काढून टाकला, ऑक्सिजन. सेकंड मेथड इथं लिहितो, म्हणजे थर्ड इथं लिहिता येईल. सेकंड मेथड आहे स्मूदरिंग. काही विद्यार्थी म्हणतील सर हे किती वेळा शिकवताय, पण हे फक्त रिव्हिजन चालली आहे, लक्षात ठेवा. स्मूदरिंग म्हणजे काय करतो मी, हा ऑक्सिजन त्या फायर पासून कट करून टाकतो. टेम्परेचर आणि फ्युएल नाही कट करत, फक्त ऑक्सिजन कट करतो. बरोबर. काय करायचं बघा, तुम्ही जर आग लागली तर काय करतात, ओला फडका घ्यायचा, ओला फडका असतं ना, असं घेतात ते आणि डायरेक्ट जाऊन त्याच्यावर टाकतात, किंवा फोम टाकतात. आपण फोमचा एक्सटिंग्विशर वापरला होता का नाही बाळांनो, फोम फेस केला होता बघा त्याच्यावर. तो फेस काय करतो, ऑक्सिजनला कट करून टाकतो बाळांनो, ऑक्सिजनला काय करतो, कट करून टाकतो. त्यामुळे आग आपल्या मनानं विझते. इथं कोणाला कट करतोय मी, रिमूव्हल ऑफ O2. रिमूव्हल ओलं ऑफ फडकं टाकलं तर O2, ऑक्सिजन कट करून टाकतो. यासाठी काय वापरतो मी, फोम वापरतो किंवा सँड वापरतो. सँड बघा, तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यावर वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या असतात, त्यांचं कामच आहे स्मूदरिंग करायचं. आग लागली की डायरेक्ट ती वाळू त्याच्यावर टाकायची, म्हणजे ऑक्सिजन त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, लगेच तो काय होती, आग, छोटी आग लगेच विझून जाते. मग हा दुसरा टाइप झाला स्मूदरिंग. दुसरा टाइप काय झाला, स्मूदरिंग. तिसरा असतो स्टार्वेशन.
शब्द इंग्लिशच आहेत, समजून घ्यायचं काम आपलं आहे बरं का बाळांनो. पहिला होता कूलिंग, दुसरा होता स्मूदरिंग, तिसरा आहे स्टार्वेशन. कसा बघा, कूलिंगला मी टेम्परेचर कमी केलं, स्मूदरिंगला मी ऑक्सिजन कट करून टाकला, आणि स्टार्वेशनला काय करायचं, फ्युएल कट करायचं. कोण कट करायचं, फ्युएलच कट करून टाकायचं. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादी गॅस पाईप लीक असेल, आग पुढे लागत असेल, तर मागच ती गॅस पाईपचं लीकच बंद करायचं, म्हणजे तिथून गॅसच बाहेर पडणार नाही. पहिला मुद्दा, त्याला फ्युएलच मिळणार नाही, त्यामुळे तिथं पेट येणार नाही. म्हणजे इथं आपण रिमूव्ह कुणाला करतोय, रिमूव्हल ऑफ फ्युएल. कुणाला रिमूव्ह करतोय, फ्युएलला रिमूव्ह करतोय. हे झालं बेसिक. This is called as fire triangle, which consists 3 parts. One is called as temperature, one is called as oxygen, one is called as fuel. If we cut the temperature, the extinguishing method is called as cooling. If we cut oxygen, जर मी ऑक्सिजन कट केला तर त्याला स्मूदरिंग म्हणतात, आणि जर मी फ्युएल कट केलं तर मी त्याला स्टार्वेशन म्हणतो. ओके, स्पेशली फॉर अनिकेत आणि इंद्रजित. पवन, तुमच्यासाठी आहे बाळांनो हे, बाकीच्यांना हे भरपूर वेळा झालंय, त्यांनी हे लेक्चरला ऐकले, हे परत वर्कशॉपला ऐकले. ओके, तर तुम्हाला पण हे समजून घ्या बाळांनो. ओके, आणि आपण वर्कशॉपला आणि बघणारच आहे ते, डोंट वरी अबाउट इट ऑल्सो. आता थोडस जुन्या विद्यार्थ्यांसाठी याच्यात थोडस मी आता ऍडिशन करतो, तुम्हाला पण लय बोर करत नाही, तर काही नवीन पॉइंट सांगतो आज. हा, हे कळलंय का सगळ्यांना? सर एकदा सांगा ना समजून. होतं बेसिक. आता तुमच्या बरोबरच जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी अजून एक पॉइंट ऍड करणार आहे आज, ते म्हणजे, हॅलो हा सर, 3 नंबरचा पॉइंट सांगा ना समजून एकदा. 3 नंबरचा पॉइंट आहे स्टार्वेशन. काय नाव आहे त्याचं? स्टार्वेशन. स्टार्वेशन म्हणजे काय बाळा, बघ, कुलिंगला आपण काय कमी केलं होतं, टेम्परेचर कमी केलेलं. स्मूदरिंगला काय केलं होतं, ऑक्सिजन काढून टाकला होता. जर समजा मी फ्युएलच कट केलं, काय कट केलं, फ्युएल. उदाहरणार्थ पेपरला आग लागते, एखादी शॉप आहे तिथं पेपरला आग लागते, कागद वगैरे आहेत सगळे, मी जर ते कागदच बाहेर काढले त्या शॉप मधनं, आगीला पेटायला काय राहील का, त्याला मटेरियलच पुढे सापडणार नाही, सबस्टन्सच पुढे सापडणार नाही, त्याला स्टार्वेशन म्हणतात. ओके, ह्या 3च मेथडनं आपण काय करू शकतो, कुठलीही आग विझवू शकतो. लक्षात आलं का? मग याच्यासाठी भरपूर पॉइंट आहेत. आता हे आपलं बेसिक आहे, हे तर मी तुला सांगितलं 3 मेथड, पण काय वापरायचं, कसं वापरायचं, हे आपण नंतर बघणार आहे. मग एक्सटिंग्विशर कसे असतात, हा, हे आपण नंतर बघणार आहे. तर आज मी थोडस जुन्या मुलांसाठी जरा पुढचं पण घेतोय, लक्ष द्या सगळ्यांनी. हे घेतलं सोपं वालं, आता मी थोडस पुढचं घेतोय. नवीन मुलांना थोडं समजायला अवघड झालं तर घाबरू नका, तुम्हाला पण नंतर हे होणारच आहे. आता मी जुन्या मुलांसाठी जरा पुढचं घेतोय पॉइंट, बोर होतील ते हे ऐकून ऐकून. तर बघा, आज आपण बघणार आहे कुठलाही सबस्टन्स कधी पेट घेतो हे चाललंय आपलं, किंवा कुठल्याही सबस्टन्सला फायर क्रिएट होण्यासाठी आपल्याला त्याला ठराविक टेम्परेचर द्यावं लागतं, आणि त्यासाठी आपण प्रोव्हाइड करतो हीट. आपण प्रोव्हाइड काय करतो, हीट. आपण म्हणजे तिथं प्रोव्हाइड होते मनानं, त्यामुळे तर ती आग लागते ना बघा. तर आता थोडंसं टेक्निकल बोलूया. हीट, जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला हीट देतो, बघा 2 पॉइंट मी घेणार आहे यातले, हे 2 पॉइंट आपल्याला जेव्हा आपण एखाद्या चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये जाऊ, तेव्हा कधी तर आपल्याला विचारलं की व्हॉट इज द स्पेसिफिक हीट, स्पेसिफिक हीट कशाला म्हणतात, तर आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तिथं, कारण की हा शब्द कधी ऐकलेलाच नसतो आपण. मला वाटतं बऱ्यापैकी कुणीच ऐकलेला नाही.
तर स्पेसिफिक हीट काय आहे आणि कसली असते ती, काय असते ते आपण थोडस डिस्कस करणार आहे. तर हीट, हीट म्हणजे काय? द एनर्जी which can transfer, हीट ही दुसरी तिसरी काय नसून काय आहे, एक एनर्जी आहे. एक काय एनर्जी आहे, which can transfer from higher temperature to lower temperature. बघा बाळांनो, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. 10 मिनिट राहिलेत. जर हा पॉइंट झाला नाही तर मी पुन्हा एकदा लिंक पाठवेल, लगेच जॉईन व्हायचं परत. जर नाही झाला तर हा, जर कट झाला मध्येच तर लगेच दुसरी लिंक पाठवेल, लगेच कनेक्ट व्हायचं. हीट, हीट म्हणजे काय? द एनर्जी विच कॅन ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ओके, दिस हीट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय 3 मेथड्स. हीट आहे बाळांनो, ती 3 प्रकारे वाहते. किती प्रकारे? 3 प्रकारे वाहते. पहिली कंडक्शन, सेकंड कन्व्हेक्शन and third radiation. ओके, तुमच्या बुक मध्ये हे दिलंय बघा एका ठिकाणी. जर आपल्याला कधी विचारलंच तर ही माहिती असावी आपल्याला, कारण की आपण ही फायरचा अभ्यास करतोय म्हणजे आपल्याला हीट बद्दल बेसिक आयडिया तरी माहित पाहिजे काय असते हीट. तर हीट इज द एनर्जी विच कॅन ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हायर टेम्परेचर पासून ती लोअर टेम्परेचर मध्ये येते. किती प्रकारे येते? तर 3 प्रकारे येते. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. आता कंडक्शन काय आहे सांगतो तुम्हाला. ओके, एखाद्या लेक्चर मध्ये मी बोललो पण असेल, पण परत लक्षात ठेवा कंडक्शन कशाला म्हणायचं. उदाहरणार्थ, एक रॉड घेतला, एक काय घेतला? रॉड घेतला. रॉडला मी इथं हीट दिली, रॉडला मी इथं हीट दिली. सुरुवातीला इथं बर्नर लावल्या लावल्या मी इकडे जर हात लावला तर मला थोडंसं थंड लागतं. बट आफ्टर 1 मिनिट, आफ्टर 2 मिनिट, आफ्टर 5 मिनिट, एक 15 मिनिटानं परत जेव्हा तुम्ही हात लावता तेव्हा हे पण तापलेलं असतं. बरोबर? म्हणजे हीट कुठून कुठे व्हायली रे बाळा? या पॉइंट पासून या पॉइंट कडे. बरोबर? हे हायर टेम्परेचर होतं, हे लोअर टेम्परेचर आहे. बरोबर आहे? ऐका आता, इथून हीट इथं जाताना कुणी नेली का रे? कुणी असं घेऊन गेलं का हाताने? तर काय झालं, याच्यामध्ये ऍटम्स असतात, मोलिक्युल्स असतात. असे ऍटम्स आहेत. बासरी नाही, ऍटम्स काढलेत ते. तर काय होतं, पहिल्यांदा एनर्जी ह्याला मिळते, हा एनर्जी याला देतो, हा एनर्जी याला देतो, हा याला देतो, हा याला देतो, हा याला, हा याला आणि हा याला. गेली काय एनर्जी पुढं? एनर्जी पुढे गेली, पण पार्टिकल आपल्या जागेवर हल्ला का रे बाळा? नाही हल्ला. मग अशा मोड ऑफ ट्रान्सफर मध्ये वेअर पार्टिकल डज नॉट मूव्ह, डज नॉट मूव्ह. पार्टिकल मूव्ह होतोय का? ऍटम मूव्ह होतोय का? अजिबात होत नाही. त्या मोड ऑफ ट्रान्सफरला म्हणतात कंडक्शन. पहिला पॉइंट क्लिअर झाला. बघा, जर एखाद्या आपण चांगल्या कंपनीमध्ये गेलो तर असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात ते. बिकॉज वी आर डीलिंग विथ फायर, देन वी आर ऑल्सो नोन अबाउट हीट. आपल्याला हीट पण माहित पाहिजे. बेसिक पॉइंट त्याचे सगळे आज घेणार आहे. तर कंडक्शन, कंडक्शन म्हणजे काय? वेअर पार्टिकल डज नॉट मूव्ह, जिथं पार्टिकल मूव्ह होत नाही. म्हणजे सॉलिड मध्ये जेव्हा हीट वाहते का नाही बाळांनो, सॉलिड मध्ये, सॉलिड स्टीलचा रॉड असू द्या, पेपर असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये जेव्हा हीट वाहते तेव्हा ती काय होते बाळ? कुठल्या मेथडनं वाहते? कंडक्शनच्या. कुठल्या मेथडनं वाहते? कंडक्शनच्या. सेकंड,
सेकंड इज कॉल्ड ॲज कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनचं पण उदाहरण देतो, लगेच लक्षात येईल तुमचं. हे कंडक्शनचं समजलं का? पार्टिकल इथून इथं मूव्ह झाला का? नाही, तरी पण हीट वाहिली, त्याला काय म्हणायचं बाळा? कंडक्शन. सेकंड उदाहरण घेऊया. एका भांड्यात मी पाणी घेतले, पाणी, आणि त्याला हीट देतोय मी खालून, बरोबर आहे. हा फेनॉमेनॉन बघितला असेल तुम्ही, घरामध्ये सुद्धा आपण पाणी तापवतो. भरपूर वेळा असं होतं की वरचं पाणी तापलेलं असतं आणि खालचं पाणी गार असतं. भरपूर वेळा झालं असेल असं, थंडीमध्ये खास करून जाणवतं आपल्याला. किंवा जर पाणी उकळायला लागलं बाळांनो, आणि जर काचेचा बर्नर असेल किंवा काचेचा बर्नर म्हणतोय, काचेचा फ्लास्क असेल, तर पाणी तुम्हाला असं जाताना दिसतं बघा. उकळी अशीच फुटते ना खालून वर, बरोबर आहे का? मग इथं काय होतं, पार्टिकल इथने एनर्जी घेतो, पार्टिकल इथने एनर्जी घेतो आणि वर जाऊन देतो, वरती स्वतः घेऊन जातो. कंडक्शन मध्ये पार्टिकल हल्ला होता का? नव्हता. पण कन्व्हेक्शन मध्ये ऍक्च्युअल पार्टिकल मूव्ह होतो. ऍक्च्युअल काय होतो? पार्टिकल मूव्ह होतो. सच अ फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज कन्व्हेक्शन. या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? कन्व्हेक्शन. लक्षात आलं? तिसरा पॉइंट, रेडिएशन. हे कळलं का नक्की सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का? कंडक्शन मध्ये पार्टिकल मूव्ह होत नाही. कन्व्हेक्शन मध्ये काय होतं? ऍक्च्युअल मोमेंट ऑफ पार्टिकल. पार्टिकलची काय होते? ऍक्च्युअल मोमेंट होते. ऍक्च्युअल मोमेंट ऑफ पार्टिकल. ऍक्च्युअल पार्टिकल मूव्ह करतो. हे सहसा घडतं लिक्विड आणि गॅसेस मध्ये. दिस कॅन बी हॅपन इन लिक्विड्स अँड गॅसेस. बरोबर आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे रेडिएशन. रेडिएशन. कंडक्शन मध्ये पार्टिकल म्हणजे मधला पार्टिकल आहे तो काय करतो? अजिबात मूव्ह होत नाही, फक्त एनर्जी घेतो आणि पुढे देतो. कन्व्हेक्शन मध्ये स्वतः पार्टिकल एनर्जी घेतो आणि पुढे नेऊन देतो. बरोबर आहे का? आणि तिसरी मेथड आहे रेडिएशन. रेडिएशन कुठे असतं? आता बघा, तुम्ही उन्हातून चालताय, ओके, दुपारची वेळ आहे, तुम्ही उन्हातून चालताय, आणि जर तुम्ही डोक्याला असा हात लावला तर डोकं गरम झालं असतं आपलं, बरोबर? म्हणजे हीट वाढली आपल्या इथं, बरोबर आहे का? ही हीट कुणी दिली? सूर्यानं दिली, सन. पण सन कधी येतो का रे तुमच्याकडे? सूर्य कधी येतो का एनर्जी घ्या म्हणून? तो काय करतो? एनर्जी फेकून देतो. एनर्जी काय करतो? फेकून देतो. आणि आपल्यापर्यंत ती पोचते, आपल्या मनानं पोचते, बाय द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. वाटल्यास लिहून घ्या, महत्वाचा पॉइंट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. जी हीट आहे, रेडिएशन मध्ये जी हीट आहे ती काय कशी येते आपल्यापर्यंत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात येते, पार्टिकलच्या स्वरूपात येत नाही. मध्ये कुठल्याही मीडियमची गरज नसते. बघा ना बाळांनो, सूर्यापासून आपल्यापर्यंत मीडियम नाहीये, मध्ये निर्वात पोकळी स्पेस आहे ना, आकाश, तरी सुद्धा आपल्यापर्यंत हीट येते का नाही? म्हणजे तो काय करतो? फक्त एनर्जी अशी फेकून देतो आपल्याकडे. बरोबर आहे. त्याला म्हणायचं रेडिएशन. त्याला काय म्हणायचं? रेडिएशन. म्हणजे पहिला पॉइंट बघितला आपण कंडक्शन, दुसरा बघितला कन्व्हेक्शन, आणि तिसरा बघितला रेडिएशन. देर आर 3 बेसिक टाइप ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आणि जर मी एखाद्याला हीट दिली, एखाद्या सबस्टन्सला मी हीट दिली, तर त्याचं काय वाटतं? इन्क्रीज इन टेम्परेचर. जर एखाद्या सबस्टन्सला मी हीट प्रोव्हाइड केली तर त्याचं काय वाढतं? टेम्परेचर वाढतं. मग याच्यावरनच आपल्याला 2 पॉइंट डिस्कस करायचे आहेत, ते म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजे काय.
ओके, समजलं? एक परत लिंक पाठवतो, त्याच्यावर पुढचं एक्सप्लेन करूया. 2 मिनिटात जॉईन व्हा लगेच सगळ्यांनी. लगेच लिंक पाठवतो.